नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट ॲनालिसिसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज जे मार्केट ओपन झालं ते जवळपास 50 पॉईंटच्या गॅप डाऊननी ओपन झालेलं. हा आपला मार्केटचा एक कालचा डे हाय आणि डे लो आपण मार्क करूया. चॅनल दिसत आहे तुम्हाला, एक 23,400 ते 23,650 कालचा हा डे हाय आणि डे लोचा चॅनल आहे. आणि आज जे मार्केट ओपन झालेलं ते डायरेक्ट या चॅनलच्या खालीच ओपन झालेलं. पहिली कॅन्डल जी बनली ती एकदम डोजी बनलेली. सेकंड कॅन्डलमध्ये मार्केट पुन्हा चॅनलच्या आतमध्ये आलं आणि तिथनं मार्केट पुन्हा नॉनस्टॉप खाली पडलेलं. तर कोणालाही असं वाटेल की प्रिव्हियस डे लोच्या मार्केट खाली क्लोज झालेलं, तर मार्केटचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे ते 23,000च्या डायरेक्शननी मार्केट असं जाईल. पहिलं टार्गेट राहिलं असतं 23,300. पण आपण तुम्हाला जसे ह्या कॅन्डल क्लोज झाल्या ग्रीनमध्ये चॅनलच्या आतमध्ये, त्या मोमेंटलाच आपण तुम्हाला हा ट्रेड इथे जनरेट करून दिलेला. आणि आपण असं म्हटलं की 23,425 जर मार्केट क्रॉस करेल तर त्याच्या रेटेसला आपण काय करू शकतो, एंटर करू शकतो. आणि मार्केटने याच कॅन्डलला तो ब्रेक केला. आणि सेकंड कॅन्डलमध्ये त्यांनी एक लो बनवला. तर याच वेळेला आपण इथे काय केलं, ही एंट्री एस्टॅब्लिश केली. इथे आपली एंट्री बनते एक 42 पॉईंटचा एसएल आणि एक 90 पॉईंटचा टार्गेट, म्हणजे 1:2च्या जवळपास. या नेक्स्ट कॅन्डल आपली एंट्री जी आहे ती इथे हिट झालेली आणि तुम्ही पुढे मार्केट बघू शकतो. आता हा ट्रेड जो आहे आपण तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दिलेला आहे. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही याला चेक करू शकता. मार्केटमध्ये आपण आज लेट आलेलो, 9:15ला आपण मार्केटमध्ये नव्हतो आज. तर बघा, मार्केट डाऊन ओपन झालेलं, त्यांनी स्विंग बनवलेलं. आणि या मोमेंटला आपण असं बोललो की मार्केटचं आता डायरेक्शन काय राहील, या पद्धतीने मार्केट या लेवलला टच करेल किंवा ब्रेक करेल, रिटेस्ट देईल आणि मार्केट जवळपास 23,500च्या टार्गेटपर्यंत जायला पाहिजे. कारण आपल्याला एक चॅनल इथे मिळालं होतं, एक ट्रेंड लाईन आपल्याकडे आलेली इथे, ज्या ट्रेंड लाईनमध्ये मार्केटने जाणं अपेक्षित होतं आपल्याला. आणि इथे बघा मार्केटने काय केलेलं आहे, त्या ट्रेंड लाईनपर्यंतच मार्केट गेलं. तिथून मार्केट साईडवेज आणि 23,560 पर्यंतचा हाय त्यांनी लावलेला. आपलं टार्गेट 23,500 होतं ॲक्च्युली. 23,500चं टार्गेट मार्केटने आपलं हिट केलं 23,510 पर्यंत. या ठिकाणी या कॅन्डलला समजा आपला इथे ट्रेड इनिशिएट झालेला. टार्गेट हिट झाल्यानंतर आपण मार्केटमधनं चाललो गेलो आणि जायच्या आधी एक नवीन तुम्हाला लेवल प्रोव्हाइड केली.
त्या लेवल आपण काय प्रोव्हाइड केलं, तर आपण टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला तुम्ही बघू शकता आपल्या फ्री टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप आहे. जवळपास 11:29 हा लेवल प्रोव्हाइड केलेला आहे आपण, ज्यामध्ये आपण बोललो की ही ट्रेंड लाईन आपली हिट झाली, इथे टार्गेट हिट झालेलं. आता आपण काय करू शकतो, या रेटच्या लोला SL ठेवून ओपनला आपण काय करू शकतो, एंटर करून हा जो ब्लू लाईन आहे 23,667 इथपर्यंतच्या टार्गेटसाठी आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि बघा मग काय झालेलं, मार्केटने काय केलेलं. आता ही जी ब्लू लाईन आहे इथे अवेलेबल आहे, म्हणजे कालचा डे हाय आहे तो, या डे हाय पर्यंत मार्केट येऊ शकतो असा आपला अंदाज होतो. पण इथे मार्केटने काय केलेलं बघा, ही लेवल दिल्यानंतर सेकंड कॅन्डल मध्येच मार्केटने एक मस्त ग्रीन कॅन्डल बनवली. ती बनवायच्या आधी जो आपण तुम्हाला लेवल दिलेली आहे SL म्हणून, त्याला एक्झॅक्ट टच केलेलं आणि मग एक 17 पॉईंटचा जो SL होता आणि 31 पॉईंटचा त्यांनी त्याच मोमेंटला टार्गेट दिलेलं समजा. आता डेफिनेटली या ग्रीन कॅन्डलमध्ये कोणाची एंट्री झालेली नसणार, कारण आपण इथे लेवल दिल्यानंतर लगेच हा फॉर्मेशन झालेला. तर आपण डेफिनेटली वेट केलेलं असणार. इथे ही लेवल लागली असणार, ही कॅन्डल गेली, ही पण गेली, ही पण, आणि ही जेव्हा रेट फॉल झालेली आणि त्यानंतर हा जो ग्रीन उठलेला आणि क्लोज झालेला, या मोमेंटला आपण इथे आपली एंट्री प्लेस केलेली असणार. आणि मार्केटने काय केलं, या कॅन्डलला हिट करून डायरेक्ट आपलं जे 17 पॉईंटचं SL होतं तिथून 17 आपण जास्तीत जास्त 34 वगैरे पकडू शकतो. ओके, तर 36-70 पर्यंत त्यांनी क्लोज केलेलं समजा. 70 पॉईंट, 17 वर्सेस 44 पॉईंट त्यांनी आपल्याला इथे दिलेले, म्हणजे 1:2 पुन्हा इथे कोणी घेऊ शकलं असेल. आणि SL काही टॅप झालेलं नाही आहे आपला टार्गेट येईपर्यंत 1:2चं. त्यानंतर मग मार्केटने इथे SL तुमचा टॅप केलेला आणि पुन्हा तिथून एंट्री मिळालेली. तुम्ही बघाल तर पुन्हा या कॅन्डलला तुम्ही एंट्री घेऊ शकले असतं आणि पुन्हा सेम टार्गेट आपण इथे घेऊ शकलो असतो. या पद्धतीने आजचा दिवस होता. एक टार्गेट आपलं इथे कंप्लीट झालेलं. इकडे आपण मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतो, आपण फक्त इथेच मार्केटमध्ये अवेलेबल होतो. जे आपले रेग्युलर स्टुडंट आहे त्यांनी इथे जर ट्रेड केला असेल तर केला असेल. तर आता आपण बघूया मार्केट उद्या काय करू शकतो. लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारची टिप्स ॲडवाइजरी इथे प्रोव्हाइड केल्या जात नाही आहे. इट इज जस्ट ॲनालिसिसच्या बेसवरती आपण इथे ट्रेड घ्यायचा प्रयत्न करतो. मी स्वतः ट्रेड घेतो आणि तुम्हालाही देतो. आता तुम्हाला इथे ट्रेड दिल्या जात नाही, जस्ट इन केस कोणी रॉंग अंडरस्टँड करू नये. इथे तुम्हाला फक्त आयडिया येते की समोरचा बंदा या ठिकाणी ट्रेड करत आहे, त्याचं प्राइस ॲक्शन असं आहे, स्टॉप लॉस असा आहे, टार्गेट असा आहे, एंट्रीची ही शैली आहे. या पद्धतीने आपण विचार करायचा असतो. आता उद्या मार्केट कुठे ओपन होतं आपल्याला बघायचं आहे. या चॅनलमध्ये मार्केट ओपन होऊ शकतं पुन्हा, आणि हे चॅनल आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार. मार्केट याच चॅनलमध्ये काम करतं का बघायचं आहे आपल्याला.
प्रोबॅबिलिटी त्याची जास्त असेल. चॅनलच्या वर किंवा खाली ओपन झालं तर त्यानुसार मग आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करूया उद्याला. सो तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालिसिस आवडत असल्यास आपल्याला सपोर्ट करा.